आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत। उन्हाच्या तडाख्यानं अंगाची लाही होतीये, म्हणून अनेक जण बर्फाचा गोळा खाणं किंवा उसाचा रस पिणं पसंत करतात। मात्र त्यासाठी किंवा त्यामध्ये वापरण्यात येणारा बर्फ अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो, कारण घाणेरड्या पाण्यापासून बर्फ बनवण्याचे प्रकार आता समोर आलेले आहेत। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। बर्फाचा गोळा खाताय, सावधान। बर्फाचा गोळा विषारी तर नाही ना? अशुद्ध बर्फ विकणाऱ्यांचा सुळसुळाट। उन्हाचा पारा चढतोय, अंगाची लाही होतीये, यामुळे घशाला कोरडही पडलेली आहे। म्हणूनच अनेक जण बर्फाचा गोळा खातात किंवा उसाचा रस पितात। मात्र बर्फाच्या या गोळ्यात किंवा उसाच्या रसात घाणेरड्या पाण्यापासून बनवलेला बर्फ असू शकतो। तसे अनेक धक्कादायक प्रकारही समोर आलेले आहेत। बीएमसीने काळजी घ्यायला पाहिजे की पाणी कुठून आणतात, ते बर्फ कुठून आणतात, हे गोळा हायजेनिक आहे की नाही, कलर कुठला मिक्स करतात वगैरे, ते बीएमसीने जरा काळजी घ्यायला पाहिजे। टेस्टला चांगलं असतं, हे सगळे लोक पितात वगैरे, सगळं चांगलं असतं, पण काळजी बीएमसीने घ्यायला पाहिजे की गोळावाले पाणी कुठून आणतात। बर्फाच्या गोळ्याची विक्री करणारे हे हंगामी विक्रेते असल्यानं त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसतो। मात्र आम्ही पालिकेचं पाणी वापरतो आणि जो बर्फ आणतो तो सुद्धा चांगला असल्याचं काही विक्रेते सांगतात। मात्र यात तथ्य आहे की नाही हे कोण तपासणार, हा खरा प्रश्न। शरबत चलता है, थोड़ा कम चलता है। ठंडा गर्मी की वजह से थोड़ा रात को चलता है। ये बर्फ जो होता है वो आप कहाँ से लाते हो और ये पानी कहाँ से लाते हो? हम तो बीएमसी पानी लाते हैं। अच्छा, और बर्फ वो उधर से आता है, बीएमसी से आता है। हाँ। अशुद्ध पाण्यापासून बनवलेला हा बर्फ निळसर रंगाचा असतो। शुद्ध पाण्याचा बर्फ पारदर्शक आणि पांढरा शुभ्र असतो। अशुद्ध बर्फामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे आजार होतात। कावीळ आणि श्वसनाच्या आजारांनाही निमंत्रण मिळू शकतं। उन्हाळ्याच्या वेळेस बर्फ, लिंबू पाणी, उसाचा रस वगैरे सगळं विकतं खूप जास्त। हां, तर मग त्याच्यामुळे बर्फाची मागणी खूप वाढते। तर त्याच्यामुळे मागणी वाढल्यामुळे हायजेनिकवर काय प्रभाव पडता नाही। सगळ्यांना चांगलं पाणी मिळावं, चांगला बर्फ मिळावा, जेणेकरून त्यांच्या तब्येतीवर काय फरक नाही पडावा, ही काळजी घेतली पाहिजे बीएमसीने। अशुद्ध आणि घाणेरड्या पाण्यापासून बनवलेला बर्फ अनेक आजारांना निमंत्रण देतो आणि म्हणूनच लोकांनी असे पदार्थ खाताना काळजी घेण्याची गरज आहे, असं आरोग्य तज्ञांचं मत आहे। हे बाहेरचे जे पदार्थ थंड पाणी तुम्ही निंबू पाण्याच्या स्वरूपात, गोळ्याच्या स्वरूपात जे खातात ते तुम्ही पूर्णपणे बंद करा। अन्यथा उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, तुम्हाला डायरिया, टायफॉइड यासारख्या इतर आजारांशी तुम्हाला सामोरे जावं लागणार। उन्हाळ्याच्या दिवसात अनेक जण थंड पेय पित असतात, थंड पदार्थ खात असतात। त्यासाठी उसाचा रस किंवा बर्फाचा गोळा खाण्याकडे अनेकांचा कल असतो। मात्र त्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ हा अशुद्ध पाण्यापासून बनवलेला असू शकतो आणि म्हणूनच असे पदार्थ घेताना नीट खात्री करून घेतलेले बरे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।